सिकंदर चौगुले आणि मदन चांदे आपण पंचांची भूमिकेत जा मित्रांनो प्लीज. 3 षटकांचा सामना आहे. मदन चांदे बघा विनंतीला मान देऊन मैदानाचा ताबा घेतलाय. सिकंदर देखील मैदानात आणि खरोखरच या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. नक्कीच आपण पाहिलं तर प्रफुल्ल सर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जेव्हा कुठल्याही खेळाडूला पंचांच्या भूमिकेसाठी आमंत्रित केलंय तेव्हा आम्हाला आणि मॅच खेळत असताना देखील मॅच खेळून देखील पंचांची भूमिका करतात. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. मदन चांदे असतील, सिकंदर असतील, वैभव असतील, मॅच नुकतीच मॅच खेळलाय मदन, तरी देखील कोणत्या प्रकारचं नकार न देता डायरेक्ट मैदानात आपण पाहतो पंचांची भूमिकेत. धन्यवाद मदन. हॅलो, धामणन वगळाचा माळ संघ आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. धामणन वगळाचा माळ. आणि दिनेश मोरे यांच्या शुभ हस्ते पराभूत झालेला संघ त्यांना सन्मानित केले जाते. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मानित केले जाते. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मानित केले जाते. धन्यवाद. सामना 3 षटकांचा पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्या. मदन चांदे आपणास विनंती करतो आपण त्यांना सूचना करा की इथे घड्याळ लावलेला आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील 5 मिनिटं असतात एका षटकाला. एवढं मोठं मैदान असून देखील षटकार चौकार जाताना देखील नाही तर तुम्हाला ठाऊक आहे पॅनलाइज केले जाते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर आताचे जे नियम आहेत नवीन नियमाप्रमाणे आपल्याला पेनल्टी बसू नये त्यासाठी विनंती करतो. हा सामना अत्यंत क्रुशियल आहे, अत्यंत महत्वाचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. इथे आपण पाहिलं तर सलामीचा आपल्या याच गावातील आपल्या याच साखर चौकीची वाडी संघातील आजच्या सामन्याचा हिरो 11 चेंडू ज्याने 5 षटकार मारले, 3 चौकार मारले आणि तब्बल 53 धावांची खेळी केली. आतापर्यंत युवराज सिंगच्या नावावरती 12 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी त्याचं रेकॉर्ड मात्र ह्या मैदानावरती मोडीत काढलंय. यस सर. अंपायर टाइम स्टार्ट नाउ. अत्यंत सुंदर चेंडू आहे. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र देखील सुरुवात कामगिरी केली होती. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. 20 धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये सुरेख गोलंदाजी केली होती आणि आजच्या दिवसाचा कॅच ऑफ द डे देखील या मच्छिंद्रच्या नावावरती आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. इथे आपण पाहिलं तर जितका आक्रमक आपण पाहिलं तर रोहन इथे आपण पाहिलं तर अमर पार्टे जितका आक्रमक आहे तितकाच मच्छिंद्र देखील. म्हणजे 2 दर्जेदार खेळाडूंच्या दरम्यानची होणारी एक जबरदस्त बॅटल आहे. इथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाही. या फटका फसतोय. बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ, डगआउट पे आता हुआ और डीजे बजता हुआ.
का, लेकिन दूसरा मैदान में आता हुआ देखेंगे क्या होता है. इथं मात्र नवीन फलंदाज आपण पाहिले तर प्रत्येक स्ट्राईकवर आहे. न स्ट्राईक आपण पाहिलं तर जितकं स्ट्राईक अमरला भेटेल तितकं चांगलं आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. आकुट्यापदा चेंडू होता, चेंडू पॉईंटच्या पट्ट्यात ढकललाय, एक धाव पूर्ण केले, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक पहिले 2 धावा, 1 गडी बाद 2. थोडासा संघ अडचणी सापडलाय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मच्छिंद्रची. 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. म्हणजे मित्र म्हणून चांगली सुरुवात आहे. इथे पण पाहिलं तर चांगली सुरुवात. पुन्हा एकदा रावंड विकेटचा मारा असेल मच्छिंद्रचा. डावखऱ्या नक्कीच अमरवर फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण का बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यात. आकुट्यापदा चेंडू होता. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय. ओ, इथे मात्र बीट केलंय फलंदाजाला, माफ करा क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना. इथे 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण केले. इथे मात्र ओव्हर थ्रो देखील होतोय. हो, इथं पण पाहिलं तर अत्यंत, इथे मात्र काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. इथं पण पाहिलं तर 2 धावांची ते 4 धावा वसूल केलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय चेंडू ओव्हर थ्रो होताना आपण पाहिला, इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि इथे मात्र त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होतंय. धावसंख्या 4 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर नक्कीच सूरज माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये जोडले जातात. धावसंख्या फलकावरती लागते 6. षटक क्रमांक पहिलं 3 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला अमर, गोलंदाजी मार्कावर मच्छिंद्र. ज्या प्रकारची फटकेबाजी पहिल्या सामन्यात केली होती अमरने, तशी फटकेबाजी मात्र इथे करून देत नाहीये, कारण चांगली गोलंदाजी आहे मच्छिंद्रची. हो, इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. इथे मात्र अति घाई संकटात नाही असं म्हणतात, आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचं कॉलिंग्स नव्हतं. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर नजरानजर, कॉलिंग्स, इशारा अत्यंत महत्वाचा आहे. आणि जेव्हा मित्रांनो 2 ट्रेन एकाच पटरीवरनं धावतात तेव्हा आपण ऍक्सिडेंट होताना पाहिलंय. इथे तसंच घडतंय. आणि इथं आपण पाहिलं तर फलंदाजाला परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात, आणि सिकंदर यांच्याकडे काहीसं अपील केलं जात आहे. बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं तर प्रत्येकला परतावा लागतंय. डीजे एस आपण का थांबलाय? आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मच्छिंद्रचा पुढचा चेंडू, आकुट्यापदा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला ढकलल्या पॉईंटच्या पट्ट्यात. 1 धाव पूर्ण केले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि इथं पण पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिले तर 7 धावा फलकावरती लागतायत. तर डावातील षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं तर संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागतायत 7 धावा. 7 आणि थोडक्यात केलाय घात, कारण 2 फलंदाज बाद झालेत. 1 फलंदाज धावचीच्या स्वरूपात, 1 फलंदाज बाद झाला होता. यस, पहिलं षटक 5 मिनिटात संपलंय. धन्यवाद. आपण पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकात काय घडतंय तोपर्यंत ऐकूया, जाऊया. जय माता डीजे.
षटकात आपण 47 धावा बिग टार्गेट सेट केलं होतं, परंतु इथे इथे मात्र आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकात केवळ 7 धावा दिल्या होत्या. या षटकात पहा काय जकडून ठेवलंय, काय जबरदस्त चेंडू होता. वन बाउन्सचा इशारा देतात मदन चांदे. क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला ठाऊक आहे, एक बाउन्स गोलंदाजाला नक्कीच मान्यता असते. त्याचा मात्र पुरेपूर वापर केलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, काय गोलंदाजी बघा. असं मला वाटत नाहीये की तोच हा अमर आहे, ज्या अमरने 11 चेंडूत 5 षटकार 4 चौकार ठोकले होते आणि धावा केले होते तब्बल 53. परंतु इथे मात्र फार स्ट्रगल करतोय. इथे बघा 6 धावांवरती खेळतोय. चेंडू फेस केले 8 धावांवरती खेळतोय, परंतु चेंडू केले फेस 6 चेंडू 8 धावा 3 षटकांच्या सामन्यात. फार खराब कामगिरी आहे. इथून मात्र कोणा एका फलंदाजाला विवेक जाधव आपण पाहतोय मित्रांनो स्ट्राईकवर. कोणा एका फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. इथं मात्र हवाई पायर करावे लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. हो, काय गोलंदाजी आहे बघा. नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज कुणाल काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2, नंतर डॉट, नंतर सिंगल, नंतर डॉट. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकलेत, धावा दिलेत केवळ 3. वॉट अ बॉलिंग. इथे मात्र मोठा फटका आणि इथे मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेखा पार, मिळतात धावा 4, मिलेंगे रन 4, होगा बेड़ा पार, मस्ट नीडेड बाउंड्री. यस डीजे. येस, आपण पाहिलं तर मस्ट नीडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार होता. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका. चेंडू जातो सीमारेखा पार, आर पार. आणखीन एक महत्वाच्या क्षणी आलेला एक बिग षटकार. डीजे, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल, आउटस्टँडिंग. डीजे. चेंडूवरती षटकार चौकार मारून एक मोठं षटक बनवलंय. ह्याला म्हणतात क्रिकेट. म्हणून तर म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काय जबरदस्त फटकेबाजी केली, सामन्यामध्ये कमबॅक केलंय. इथून जर का तुम्ही 30चा पल्ला गाठलात तर तुम्हाला संधी आहे. कारण आपण पाहिलं तर साखर चौकीची वाडी या संघाकडे चांगली गोलंदाजी देखील आहे, परंतु 30 धावांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणखीन एक युवा गोलंदाज, छोटा पॅकेट बडा धमाका, गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सिद्धेश आपण पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. रावुंड विकेटचा मारा असेल. हो, इथं मात्र मोठा फटका आहे. इथं मात्र बिग शॉट आणि इथं मात्र चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण आहे. हो 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 हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच एकदा वाचवले आपल्या संघासाठी. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा. 35 ते 40 धावा तर खूपच मित्र म्हणून अत्यंत जबरदस्त. परंतु तुम्ही 35 धावांपर्यंत जरी मजल मारली तरी अशा महत्वपूर्ण सामन्यात धावांचा पाठलाग करताना फार प्रेशर असतं. परंतु इथे पाहूया ज्या फलंदाजाने, ज्या विवेकने मागच्या षटकात काय फलंदाजी केली होती, पॉइंटच्या डोक्यावर काय षटकार मारला होता, तोच विवेक स्ट्राईकवर आपण पाहतोय. हो, इथे आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाही आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून तर म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर जागेवरनं खेळायचा प्रयत्न कराल, क्रिकेट फुटवर्कचा खेळ आहे. तुम्हाला चेंडूवरती जायला लागेल. चेंडू तुमच्याकडे येणार नाहीये, तुम्हाला चेंडूवरती जावं लागेल. आणि इथं आपण पाहिलं तर पुढचा चेंडू. इथं मात्र मोठा फटका आहे. इथं मात्र चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार, बिग षटकार. चेंडू जातो सीमारेखा पार. येतो षटकार. पुन्हा वाजतोय डीजेचा एक जबरदस्त गोड आविष्कार.
तुम्हाला ठाऊक नसेल, हा खेळाडूची माहिती माझ्या मते ते हा मुंबईतून आलेला खेळाडू आपल्या गावचा आहे, परंतु तळोजामध्ये खेळतो. तळोजा, पनवेल, रायगड इथे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे रायगड म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे आणि तिथला हा खेळाडू आहे. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं पण पाहिलं तर डॉट चेंडू येताना पण पाहतोय. धावसंख्या 29. इथून जर का एखादा बिग षटकार आला तर तुम्ही गेम मध्ये आला, कारण आपण पाहिलं तर नक्कीच 29 धावा. बघा काय पहिल्या षटकात केवळ 7 धाव्या होत्या आणि क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलतो. बघितलं सरड्यासारखा रंग बदललाय, सामन्यामध्ये कमबॅक केलं, ह्याला म्हणतात क्रिकेट. अनिश्चितीचा खेळ. पुन्हा एकदा राईट हॅप वर विकेटचा मारा. पुन्हा एकदा सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार, आर पार येतोय बिग षटकार. आणि पुन्हा ऐकूया डीजेचा ह्यावेळी मात्र जय जयकार, ललकार डीजे. फलकावरती लागल्यात काय बॅटिंग आहे. इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा सुरेख फटका, पुलचा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेखा पार, येतोय जबरदस्त चौकार. छत्रपती शिवबाचा छावा आणि इथे मात्र येतोय विवेकच्या बॅट मधून 4 धावा. डीजे शेवटच्या षटकात 2 षटकार, 1 चौकार आणि 1 तिहेरीचा टोला, एकूण 19 धावा वसूल केल्यात. 39 धावा फलकावरती लागल्यात आणि 40 धावा फलकावरती लागल्यात. मी वाक्यित केलं होतं जर का 40चा पल्ला गाठला तर धावांचा पाठलाग करणं फार मोठं कठीण आहे, कारण इथे नक्कीच आपण पाहिलं तर चाकर चौकीची वाडी या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. होम पिच आहे, घरचे क्रीडा रसिक आहे, घरचं मैदान आहे, परंतु 18 चेंडू 40 धावा करायच्या आहेत. पाहूया काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. म्हणजेच क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा एक जबरदस्त थरार. यस डीजे. स्वयंसेवक बॉडीच्या वर ठेवायचे आहे. अटीतटीचा सामना यात. पंचांना पाणी द्यायचे आहे. नक्कीच पंचांनी सुद्धा पाणी वगैरे पिऊन घ्यावं. आणि नक्कीच पहिला जो डाव आहे तर ॲप्रिशिएट शिवशंभू निवे, पहिला डाव तुम्ही 15 मिनिटात संपवला आणि पंचांनी नक्कीच दुसरा डाव सुद्धा 15 मिनिटात संपवायचा आहे. इकडे सगळ्यांचंच लक्ष असावं आणि आयोजकांचे खेळाडू आहेत त्यांनी तर चांगलाच सपोर्ट करावा. पुढचा सामना बघूया कोणाचा असेल. दुसऱ्या फेरीचा पुढचा सामना म्हणजे तिसरा सामना असेल मुसळ चांदेवाडी आणि वावे जांभूळवाडी.
तर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वावे जांभूळवाडी, मुसाड चांदेवाडी. जेवढं लवकर आपण खेळू तेवढे 3-3 षटकाचे सामने होतील, कारण वेळ असला तरी कधी कधी पटकन वेळ संपून जातो. आपण परवा दिवा मैदानामध्ये, विनायक सर, दिवा मैदानामध्ये परवा बघितलं, असं वाटायचं की वेळ आपल्या हातात आहे, पण पटकन वेळ निघून जायचा आणि नाईलाज असतं 2-2 षटकाचे सामने आम्हाला खेळावे लागले. तर त्यामुळे सर्वजण आपली वाट बघत राहतील, परंतु सूर्योदय त्यांना दुसऱ्या ठिकाणी उगवायचं असतं म्हणून आपली वाट बघणार नाहीत. पंच जरा पुशअप करायचं आहे आणि बॉलर रनअपवर गेला की तिथे आम्ही टायमिंगला सुरुवात करू. नवीन बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल द्या, नवीन चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू तिकडे असेल तर इकडे द्यायचा आहे, पंचांकडे असेल तर असू द्या. 2 पंचांकडे असेल, जुना चेंडू तर असू द्या. चेंज बाय द वे. चला नक्कीच अंपायर मच्छिंद्र आणि शरद ही जोडी मैदानामध्ये, आणि सूरज पहिले षटक घेऊन आलेले आहेत. ओके, थँक्यू विनायक सर. आणि अंपायर टाइम स्टार्ट नाऊ. 5:10 झालेली आहेत. मुसाड चांदेवाडी कर्णधार किंवा एखादा खेळाडू आणि वावे जांभूळवाडी कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना 40 धावांचं आव्हान, प्रत्येकी 13 ते 13.15 13.33 धावांची रणगती प्रत्येक षटकामध्ये 40 धावांसाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. सूरज 10 ते 12 पॉलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. समोर आहे तो मच्छिंद्र शिंदे. धावायला सुरुवात केली. आपण टाकले चेंडू, चांगला फटका मारला. बॉल ओव्हर, झेल होईल का नाही. शेवटच्या चेंडूला झेल सुटलेला. सुशांतने खूप प्रयत्न केला, परंतु बाउंड्री मार्क सर्टन अडवली त्याने. नक्कीच 2 धावा मात्र आणि तिथे बॉल होतोय. शरद मात्र तिथे ढिला पडलेला दिसला. काय माहिती कुठे मिसअंडरस्टँडिंग झाली, परंतु गडी मात्र बाद होतोय. डीजे जरा लवकरच बॅटरनी सुद्धा यायचं आहे. ओमकार येत आहेत. शरद यांची अनेक अनफॉर्च्युनेट विकेट म्हणू शकतो, परंतु नेमकं कळलं नाही. मला वाटतं युट्यूबवर बघितल्यावर कळेल की का तिथे, कारण तिथे कॅच सुटल्यानंतर थोडा वेळ लागतोच बॉलरला परत फील्ड करून परत बॉल फेकायला. आय थिंक तिथे 2 धावा होऊ शकल्या असता. एनिवे, जो पास्ट इज पास्ट. एक गडी बाद एक. पुन्हा एकदा सूरज. समोर आहे तो मच्छिंद्र शिंदे. आपण टाकलेले चेंडू यावेळेला मला वाटलं मात्र बॅटची कट करून विकेट घेतला, चकून मागे गेलेला, स्लिप लागून चकून मागे गेलेला. एक धाव तर निश्चित मिळालेला आहे. एक गडी बाद 2. ओंकार आणि मच्छिंद्र ही जोडी मैदानामध्ये. 40 धावांचं टार्गेट. निलेश शिवशंभू एक जबरदस्त खेळांचा भरणा असलेला संघ. मैदान जरी आयोजकांचं असलं तरी तुमच्या खेळाडूमध्ये आपली एक वेगळी ताकद असते मैदानामध्ये. ती ताकद वापरायची असते. ॲटमॉस्फिअर कुठलंही असो, परंतु आपली जी ताकद आहे ही आपल्याला कळली पाहिजे आणि ती कळणारच आहे दोन्ही संघांना आणि दोन्ही संघातील खेळाडूंना. पुन्हा एकदा सूरज समोर आहे. प्रथमतच तो ओंकार. यावेळी आपटून टाकलेला चेंडू हलकी बॅटची काढून स्लिपच्या बाजूने चेंडू गेलाय. चेंडू अडवला जातोय, मात्र एक धाव निश्चितच मिळणार तिथे. एक चांगला स्पीड आहे. हलकी बॅटची कट घेऊन त्याला हेअरलाईन इथे आवाज आला. स्लिप असते तर नक्कीच कॅच झाली असते, परंतु टेनिसमध्ये फार कमी वेळेला आपल्याला स्लिप्स बघायला मिळतात. आणि एका धावेने भर पडते. धावसंख्या 1 गडी बाद 3. पुन्हा एकदा सूरज. यावेळेला मात्र गोलंदाजी करतील ते मच्छिंद्र शिंदे यांना.
यावेळेला मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू झेल घेण्याचा चान्स आणि यश प्रत्येकाने कोणतीही चूक केली नाही. मचिंद्र तंबूमध्ये परत आहे. दुसरा गडी बाद होत आहे. शिवशंभो 2 गडी बाद 3. विजय गडी बाद 3. पडझडीने सुरुवात झालेली आहे. 40 धावांचा पाठलाग करताना शिवशंभो निवे. निवृत्ती स्ट्राईक घेत आहेत. त्यांच्या जोडीला येतो ओंकार आणि इकडे तर नाणेफेक झालेली आहे. मुसाड चांदवाडी विरुद्ध वावे जांभूळवाडी संघांना नाणेफेक जिंकलेली आहे. पुन्हा एकदा सुराज धावाला सुरुवात केली. नवीन जोश आपटून टाकल्याच्या खोल्या टप्प्याच्या यारकरल्यांसाठी ज्यांनी सन्मान दिलेला आहे. पुश केलेला ऑफ साईडला परंतु तिथे चटकन एक धाव घेतली कारण नो मॅन्स लँड आहे. तो जो शॉट मिडअप आहे तिथे कोणी क्षेत्ररक्षक आहे. मिडअपला क्षेत्ररक्षक आहे परंतु तो येईपर्यंत चेंडू विकेट आपला गोलंदाज स्वतः अडवला आणि एक धाव मात्र वाचवू शकले नाहीत. 2 गडी बाद 4. विनायक सर या स्पर्धेमध्ये जवळजवळ 8 संघ असे आहेत जे प्रत्येक वेळेला 1, 2, 3, 4 मध्ये असतातच आणि या 2 संघामध्ये सुद्धा तसेच खेळाडू आहेत. आपटून टाकले चेंडू यावेळेला कार्पेट पद्धतीने ऑन ड्राईव्ह मारलेला आहे. बॉलर बॅट चेंडू चालला अजूनही फिल्डरच्या हातामध्ये आले. आता साई पकडतात चेंडू वाढून चांगली फेक आहे ती गोलंदाजाकडे परंतु दरम्यान 2 धाव मात्र दोन्ही खेळाडू जमवत आहेत. 2 गडी बाद 6. अशा रीतीने षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. जिथे 13.5 धावाची रंगती पाहिजे तिथे फक्त 6 धावा जमवलेल्या आहे शिवशंभो निवे संघानं. 2 गडी बाद 6. मैदान बनवलंय काय 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. साई मनोहर उतेकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. राऊंड विकेट मारा करतील उजव्या हाताने आणि समोर आहे तो निवृत्ती आणि ओंकार एका तरुण खेळाडू शिवशंभो संघाची धुरा सांभाळत आहेत. पहिला चेंडू आपटून टाकले. चेंडू यावेळेला मोठा पटका नाही आहे परंतु नोमॅटलॅंड निश्चित चेंडू पण अमर पाटील चेंडू मागे चेंडू अडवला. चेंडू फेकतो तिथे 2 धावा दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. 2 गडी बाद 8. निश्चित पहिल्या षटकानंतर खेळावरती नियंत्रण येत आहे साखर चौकजवाडी संघाचा. प्रयत्न तर चाललेला आहे शिवशंभो संघाचा परंतु मोठी फटके येत नाहीत. पुन्हा एकदा साई तयार. समोर आहे निवृत्ती आपटून टाकले. चेंडू यावेळेला सुद्धा मिसक्यूड शॉट आहे. झेल होईल असं वाटत नाही. नॉमॅन्सला चेंडू पडणार. चेंडू आता मात्र आडव जात आहे. पुन्हा एकदा त्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय तो शिवशंभो निवे संघ. 2 गडी बाद 10. 12 संघांचा जो गट आहे त्यामध्ये तिसरी जी फेरी आहे ती चिठ्ठीमध्ये येते याची नोंद घ्यायची आहे आणि थोड्या वेळात तिथे चिठ्ठ्या तयार होतील आणि नक्कीच ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्याचा रिझल्ट आपल्याला काढला जाईल. पुढचा चेंडू स्लो गतीचा चेंडू यावेळेला मोठा फटका पडला. यस मोठा फटका आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. सुंदर 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 असा क्रॅकिंग शॉट सिक्सर विजय. संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. पुढील सामना दुसऱ्या फेरीचा वावे जांभूळवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. चला या खेळाकडे लक्ष. साई
पियुष निवृत्ती पुन्हा एकदा चांगला फटका मारला डिफेंडरच्या डोक्याच्या वरून चेंडू मारला चेंडू चालला 2 टप्पा 3 टप्पा आणि चेंडू चालला सरळ सीमारेषा पार सुंदर असा चौकार कमॉन डीजे फलंदाज आहे बघूया पुढे काय होत आहे साईड चेंज करून यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने मारले ऑनच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा नमेश्वर चेंडू येतो चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईपर्यंत बघूया दुसरी धाव मिळते का तिथं अवघड अशी दुसरी धावपर्यंत दुसरी धाव पळून काढतायत बड्डे बॉय थोडेसे नाराज आहेत परंतु शेवटी क्रिकेट मागे पुढे होत राहते आणखी 2 धावा मिळत आहेत धाव संख्या होती ती 22 एक गडी बाद 22 आपके हाथ में 40 रन है लेकिन अभी धीरे धीरे कॅटरिंग ज्याला म्हणतात कासव चालीने पुढे चाललाय परंतु हळूहळू वेग मात्र सशाचा घेण्याचा प्रयत्न चाललाय तो निवृत्ती याच्या मार्फत एक गडी बाद 22 पुन्हा एकदा साई ओव्हर द विकेट मारा करतोय 12 ते 13 बॉलांचा स्टार्ट आपण टाकले चेंडू या वेळेला मात्र चेंडूने फसवलंय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि अशा रीतीने 2 षटकं संपलेले आहेत धाव संख्या एक गडी बाद 22 6 चेंडू आणि 18 धावांची गरज पहिल्या षटकात 6 धावा होतात या षटकामध्ये 16 धावा दिल्या परंतु अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे तो म्हणजे 6 चेंडू 18 धावांची गरज 6 चेंडू 18 धावा अरे ते येडबड होतं आमरण छत्र दिलं की झोपायला संध्याकाळी गेल संध्याकाळी बाउंड्रीवरती चांगलं व्हायला जातोय बघूया कसं काय तो 6 चेंडू 18 धावांची गरज तिकडे लहान मुलं निवेवाले आहेत इकडे हे हो नक्कीच दोन्ही बाहेरचे पाठीराखे मात्र जोश देतात खेळाडूंना आणि का नसावा दोन्ही संघ जे अजूनही मॅच मध्ये आहेत 6 चेंडू 18 धावा काही मोठ्या नाही आहेत कारण ओंकार आणि निवृत्त हे अपकमिंग स्टार आहेत खास करून निवे संघासाठी विकास जाधव पहिला चेंडू विवेक जाधव स्लो गतीचा चेंडू यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ पुल मारलाय किती लांब गेला चेंडू बघूया नॉमेसला चेंडू पडला झाडाने अडवलाय नैसर्गिक अडथळा आलाय एक धाव निश्चित मिळालाय दुसरी ओव्हर दोन्ही काढून पण करतायत आता मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येत आहे आणि यावेळेला बघूया काय सॅक्रिफिकेशन होते तिथं आणि अशा रीतीने तिथे एका विकेटचं सॅक्रिफिकेशन होत आहे ओंकार बाद होत आहे मला वाटतं दुसरी धाव 2 पूर्ण झाल्या 2 पूर्ण झाल्या तिसरीला रन 2 पूर्ण झाल्या तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय आणि 5 धावांची गरज येऊन द्या विजय मैदानामध्ये कोण कोणाची घंटी वाजवतोय ते आता पुढच्या 5 चेंडूमध्ये बघायला मिळेल 5 चेंडू 16 धावांची गरज सिद्धेश आलेला नवीन बॅटर आणि तो आहे तो नॉन स्ट्राईकला आणि अर्थात निवृत्ती हा भरामध्ये असल्यामुळे त्याच्याकडेच स्ट्राईक दिलेली गेले निवृत्ती 16 धावावर खेळतोय आणि पूर्ण मदार आहे ती निवृत्तीवरती 5 चेंडू 16 धावा पुन्हा एकदा विवेक जाधव धावायला सुरुवात केली राईट अमोर विकेट मारा फुल टॉस गन मारलाय चांगला क्रॅकिंग शॉट बसलाय आणि चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीवरती सुंदर असा चौकार काय बॅटिंग चाललेली आहे निवृत्तीची कमॉन डीजे
कथा मी गाजवली. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. कोण कथा गाजवतोय, कोण कथा ऐकून आरामात घरी झोपायला जातोय आणि कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. पुन्हा एकदा विवेक तयार. पुन्हा चेंडू बॅटची कट घेतलेली आहे. विकेट किपरकडे झेल देऊन निवृत्ती मात्र तंबूमध्ये उभं राहतोय. कमॉन डीजे. बारा धावांची गरज. नक्कीच लाईन ऑफ कंट्रोल मध्ये हा सामना आहे. अगदी मध्यावर आहे, ज्याला म्हणतो पिचच्या मध्यावर काही गोष्टी असतात तसे सुधीरजी महादी एक वेटरन खेळाडू आणि नक्कीच अनुभवाचा फायदा उठवण्याचा नक्की प्रयत्न करतील. कारण ऐन वेळेला भरात असलेल्या निवृत्तीला मात्र तंबूत परतवलं विकेट किपर दरविते करविते विवेक जाधव याने आणि खेळामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणलाय. असं वाटत होतं साखर चौकीचवाडी संघ की हातातून रेती निष्ठच चाललंय. अजूनही हातामध्ये रेती आहे, ती सुद्धा हळूहळू सरकेल की नाही काही सांगूच शकत नाही. क्रिकेटमध्ये विनायक सर हमेशा आपण मानतो की उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ज्या असे 3 सीझन ज्या खेळामध्ये एकत्र येतात त्याचंच नाव फक्त क्रिकेटचं मैदान. पुढचा चेंडू विवेक धावायला सुरुवात केली. स्लो गतीचा चेंडू उंच टोला मारला. मिस्किट शॉट आहे. स्वतः चेंडूच्या मागे आला विवेक आणि कॉटन बळी घेतलेला असेल तर लागोपाठ 2 चेंडूवरती 2 बळी डीजे. थँक्यू डीजे. खेळ कसा वळत चाललाय बघा. नागमोड्या वळणाप्रमाणे खेळचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट्स म्हणजे हॅट्रिकवर आहे तो विवेक जाधव. जिथे वाटत होतं की हातातून खेळ सटकेल तिथे हॅट्रिकचा सुद्धा चान्स आहे. पाहूया नवीन आलेला फलंदाज कोण आहे तो. वेदांत आहे. 2 चेंडू 2 षटकार 2 चेंडू 12 धावांची गरज. राऊंड विकेट मारा विवेक जाधव. पुन्हा एकदा 9 ते 10 पावलांचा स्टार्ट. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू. हाताचा पण वापर आणि डोक्याचा पण वापर करून खेळतोय तो विवेक जाधव. कायसा अडचणीत आलेला मला तिथे थोडंसं क्रॅम्प आलेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की 3 वर्षापूर्वी विनायक सर या खेळाडूबाबत खूप मोठी दुर्दैवी घटना मैदानामध्ये घडलेली. अक्षरशः मैदानातून त्याचा पाय लोंबकळत चाललेला म्हणजे हाड मोडलं होतं त्याचं. परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तो खेळाडू आज मैदानामध्ये उतरून खेळतोय यावर्षी आणि नक्कीच त्याची जी चिकाटी आहे आणि मेडिकल एड आणि ह्या सगळ्यांनी मिळून त्याला आज मैदानामध्ये उभं केलेलं आहे. आणि या मैदानामध्ये उभं राहून आता मात्र त्यांनी अगदी किचनमध्ये नेऊन ठेवलेला आहे हा विजय. साखर चौकीचवाडीच्या किचनमध्ये पोहोचलेला आहे हा विजय. कारण शेवटचा चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावांची गरज. अंपायर पंचांच्या परवानगीने विदाउट शू तो टाकतोय बॉलिंग. मला वाटते पंचांनी सुद्धा ऍग्री केलेलं असेल. चला शेवटचा चेंडू 12 धावांची गरज. अशा रीतीने हा सामना संपलेला आहे. हा सामना साखर चौकीचवाडी संघाने जिंकलेला आहे आणि 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. निलेश शंभर तुम्ही आलात, अगदी जबरदस्त असे 2 सामने खेळलात. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद 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 डीजे.
बस आपण पाहिलं तर लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊया. विनंती असेल कालिका मतात चिंचाटवाडी माफ करा यानंतर वावे जांभूळवाडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वावे जांभूळवाडी येस मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर विवेकने अर्थात आपण पाहिलं तर केवळ 6 चेंडू फेस केले आणि ज्याच्यामध्ये धावा केल्या 26 धावा केल्या 6 चेंडूमध्ये आणि 2 फलंदाजांना बाद केलं. शेवटचे षटक अत्यंत अटीतटीचं षटक होतं. त्या षटकात 6 धावा दिल्या आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिलाय. त्याच्या जोरावरती निवे संघ चला निवे संघ आपणास विनंती करतो. शिवशंभो निवे संघ कर्णधार या. शिवशंभो निवे सन्मान चिन्ह घेऊन जा आपलं. विवेक आपण या प्लीज. आणि इथं आपण पाहिलं तर आमच्या मंडळाचे हितचिंतक युवा सेना खेड तालुका प्रमुख श्री सुरज संजय रेवणे यांच्याकडून प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर कोल्ड्रिंक्स आहे. आपण पाहिलं तर युवा सेना खेड तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांच्याकडून कोल्ड्रिंक दिलं जात आहे. त्यानंतर गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्व अक्रम खान यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच. विवेक आपण या दिशेने या प्लीज. मॅन ऑफ द मॅच शिवशंभो निवे आपण देखील या सन्मान चिन्ह घेऊन जा. शिवशंभो निवे संजयजी उतेकर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शिवशंभो निवे यांना सन्मानित करायचं. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आम्ही आपलं हार्दिक आभार मानतो धन्यवाद मानतो. कारण जेव्हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतात तेव्हा अशाच प्रकारच्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला नक्कीच आपल्याला इथे सन्मान चिन्ह देतो सन्मानित केलं जातंय. धन्यवाद सर धन्यवाद. आपण पाहिलं तर हार्डलक मित्रांनो हार्डलक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विजेता संघ करा. विजेता संघ लिया प्रतिनिधी येऊ द्या. काय घेतला नाही बॉलर नाही घेतला पॉलरला किती फॅन भरले 4-5 हो काम करा करू लिहितोय. इथे पण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते. प्लीज मंडळाचे कार्यकर्ते आपण जे समोर उभा आहात मंडळाचे अध्यक्ष जरा प्लीज आम्हाला मॅच बघू दे.